खूप म्हणजे चर्चा चालू आहे. तुम्ही सुद्धा लाभ घेतला असेल असं मला वाटतंय, बरोबर का? लाडकी बहीण तर पागणारच आहे ना त्यांच्याकडे. त्यांना दिलं म्हणल्यावर त्या पागणारच आहे ना. पण आता तुमचं काय सांगा, तुम्ही काय करणार आहे ती? आम्ही करणारच आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही पागा आता तुमचं म्हणजे काम. तुम्ही लाडक्या भावाला थोडं जवळ करता. हा, जवळ करणारच, जवळच करणार ना. आज तुम्हाला मी सांगत गोष्ट, आता गडी माणसं काय करू शकत ते नाही सांगू शकत. पाचपुतींची लढत होईल असं अंदाज आहे. नागवडे पाचपुतींची लढत होईल असं मला वाटतंय. बरं, हा हे सरकारने हाय सरकार कोणतं? बीजेपी. बीजेपी तरच करू शकतो याच्यात शक्यता. पाचपुते कोणीच नाही. कमळ पण ते उभा नाहीत ते सध्या, त्यांचे चिरंजीव उभा आहे. चिरंजीव ना. मग त्या चिन्ह तुमच्या लक्षात आहे? विक्रम दादा मनात शेलार आहे. जगताबाल यांच्याकडे कसं पाहता तुम्ही? जगताबाल मानित नाही. का बरं? त्यांनी कामच नाही केलं. आता कसं चित्र आहे सध्या आमच्या मतदारसंघात जो 40 वर्षात विकास झालाय त्याच छान प्रकारे चित्र आहे चालू. तुमच्या मतदारसंघात सध्या लढत दुरंगी तिरंगी चौरंगी कशी आहे? दुरंगी उमेदवार तर 13 आहेत. 13 असं बाकीच्यांचं काय? कोणाकोणात आहे लढत? मुख्य लढत कळत नागवडे आणि पाचपुते यांच्यात. नागवडे आणि पाचपुते. हा, काय तुम्हाला काय वाटतं बरं, कोण सरस भरू शकतं याच्यात शक्यता? पाचपुते. काय त्याला म्हणजे पुरावा काय ठोस कारण काय? म्हणजे त्यांचे काम आहेत इथं. काम आहे हा, त्यांचे काम आहेत. म्हणजे ते 40 वर्ष आमदार राहिले इथं या गावामध्ये. पाण्याचा प्रश्न, सबस्टेशनचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेत नेहमी येणं जाणं म्हणजे त्यांचा असं लोकांचा भाग असतो नेहमी. पण आता तुम्ही म्हणले पाचपुते, पण आता पाचपुते नाहीत, पाचपुतींचे चिरंजीव आहेत. हा, कर्तव्यावरती कर्तव्यावर तुमचा विश्वास आहे? हा, त्यांचा विश्वास आहे. नाही तर असं नाही ना. नाही मुलगा एक करून घेणार ना त्यांच्याकडून. मुलगा एक करतो, वडील एक करतात, असं काही. नेतृत्व जर चांगलं असेल तर मग नाही का हे बी चांगलं राहतं ना. नेतृत्व चांगलं आहे त्यांचं, कारण त्यांचे आई वडील दोन्ही बी चांगले आहेत. विक्रमसिंह पाचपुते यांचं सुद्धा नाही का बऱ्याचशा ठिकाणी काम आहे, संपर्कात आहे, लोकांच्या येणं जाणं आहे. विसापूरला तर कायम त्यांचं संपर्क असतो. तालुक्याचा तुम्हाला समजा विकास करायचा आहे, एक दूरदृष्टी पाहिजे, बरोबर? बऱ्यापैकी तालुक्याचा तुमच्या दक्षिण भागातला बागायत पट्टा झालेला आहे. उत्तर भागात म्हणजे हा पट्टा तुमचा सध्या थोडासा पाठीमागे राहिलेला आहे असं आम्हाला दिसतंय, बरोबर? झालेला आहे. बरं, काय अडचण नाही. अजून तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला कोणता चेहरा योग्य वाटतोय बरं? विक्रमसिंह पाचपुते. काय त्यांचे तसे गुण आहेत काही? त्यांचं नेतृत्व चांगलं आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला पूर्ण गॅरंटी तेच चांगले. काही जनता म्हणते की ते विरोधकांची कामं करत नाहीत, ते कसं काय वाटतं बरं? नाही, चुकीचं आहे. अहो, आता आम्ही दुकानदार आहे, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही. पण योगायोगाने कधी कामाला गेलंच तर माणूस घ्यायची त्यांच्याकडे मोठी. म्हणजे आम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली वाटतंय. राज्यात सरकार महाविकास आघाडी तुमचं मत आहे? महायुतीचं. आपल्या 5 वर्षामध्ये महायुती सरकार होतं, महाविकास आघाडीचं पण होतं. कोणत्या सरकारची कामगिरी शेतकऱ्यांसाठी? बीजेपी सरकारने आता सध्या लाडकी बहीण योजना आणली, याच्यामध्ये बऱ्याच बायांना पैसे भेटल्यामुळे ते समाधानी आहेत. पण पुढे ही चालू राहते नाही चालू राहते, बायांना आज बारांदा पडली. आमचे डोके घातात बाया. डोके घातात? हा, म्हणते ती बंद होईल, आम्ही त्यांना नाही निवडून दिलं तर आता काय सांगायचं तुम्हाला? कोणाविषयी म्हणतात ते बंद होईल? हे या सरकारला नाही आणलं तर असं लाडक्या बहिणी म्हणते. असं लाडक्या बहिणी म्हणजे बहुतेक लाडक्या बहिणींचा कौल सध्या तिकडं वळतोय, वाढल्यासारखा दिसतोय थोडासा. जरी तुम्हाला इकडे म्हणलं की आम्ही मतदान त्यांना नाही करणार, पण आज जाऊन काय करतील काय भरोसा नाही ना तुम्हाला स्वतः लागणार आहे. आता आम्हाला मिळ लागणार नेमकं त्या त्यांच्या मागे आम्ही फिरावं का ते आमच्या मागे फिरत, आमचं मिळच लागणार आम्हाला. जय हरी. काय तुमच्या मतदारसंघात सध्या कसं काय चित्र आहे? आमच्या मतदारसंघात बबनराव सोडून कोणीच नाही. कमळ. पण ते उभा नाहीत ना सध्या, त्यांचे चिरंजीव उभा आहेत. चिरंजीव ना. मग त्या चिन्ह तुमच्या लक्षात आहे? विक्रम दादा. बर,
का बरं सध्या? ते आमचे पहिल्यापासून त्यांच्याकडेच आहे. त्यांनी काम केलेत आपले. तुमचे मित्र आहेत का काही? हो, बर. त्यांनी आमची कामं भरपूर केलेली आहेत. सध्या माजी आमदार राहुल जगताप आहेत, नागोडे आहेत, घनश्याम शेलार आहेत. ते जगतापाल यांच्याकडे कसं पाहता तुम्ही? जगतापाल मानित नाही आम्ही. का बरं? त्यांनी कामच नाही केलं आपलं काही. तुम्ही त्यांना संधी बिलं नाही दिले, कामगारांचे पैसे देत नाही. तुमचं काय बिल थकलं होतं काय? आमचं तकलं त्याचा विषय आता काय ते आहे ते झालं बरं आहे. बरं. काय वाटतंय बरं? हा हे सरकार हाय सरकार कोणतं? बीजेपी. बीजेपी का वाटतं बरं की सरकार आलं पाहिजे, येईल असं वाटतं तुम्हाला? काम आहे त्यांची. काम आहे बर. झालं 4-5 कामं काही सांगा. भरपूर काम आहे. काही लाडका भाऊ, हाय लाडके बहीण काय काय योजना आहेत नेमकं? आहे. तुम्हाला लाभ कोणत्या योजनेचा मिळतो तेव्हा तुम्हाला वाटतं की हे सरकार येईल असं? आमच्या मंडळाला लाडके बहिणीचा भेट. लाडके बहिणी. बर. सध्या तुमच्या मतदारसंघात कसं चित्र आहे? सध्या आमच्या मतदारसंघात जो 40 वर्षात विकास झालाय त्यातच छान प्रकारे चित्र आहे चालू. म्हणजे 40 वर्षामध्ये खूप मोठा विकास झालाय. हा. पाचपुते साहेबांनी असा विकास केला आहे की काय म्हणता, कशी काय परिस्थिती मतदारसंघ? चांगली काम चांगले आमचं तसं काय अडचण नाही. कोणाची परिस्थिती, कोणाची काम पण ते आता आम्ही पक्षांतर बोलत नाही, पण लोकांनी ठरवून घेतलंय ठरवलेलं आहे. ज्याची मत अर्ज भरा ना त्याची मतदान करायचं. बर. लोकांनी ठरवून घेतलंय, कोणी किती सांगा बरं का. आता कोणी म्हणले कारखानदार होईल, कोणी म्हणलं अपक्ष होईल. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटत साहेब ठरवून घेतलं आम्ही कोणाशी कधी यायचा. बरं सर, आमच्याकडे 20 वर्षाकडे रस्ता आहे. चालू वर्षी देळगाव कोरेगाव, गुंडेगाव कोरेगाव, चिखली कोरेगाव, आणि आम्हाला माणसं जागा नव्हती. मस्त मुवी बांधली दादानी, 2 शाळेच्या खोल्या घेतल्या. एवढं आमचं काम आयुष्य चालू होतं का, एवढं त्यांच्या माणसं काम केलं ह्यावर. पंचायत गावाचा कोणते दादा पण मतदारसंघात? साहेब राज्यामध्ये सरकार कोणाच येईल बरं? महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकार आहे. महायुती सरकारमध्ये जास्तीत जास्त जागा कोणत्या पक्षाला दिली बरं? भाजप सरकारच्या सगळ्यात जास्त जागा आहेत भाजपच्या. तुमच्या मतदारसंघात जी बंडखोरी झालेली आहे तिचा फायदा महायुतीला होऊ शकतो का? 100% फायदा होईल त्याचा. कारण की अपक्ष उमेदवाराचा जर विषय घेतला तर 10 वर्षापूर्वी बबनदादांना पाडून राहुलदादांना उमेदवारी दिली होती, तर राहुलदादा आमदार झाले. तर 10 वर्षामध्ये 11 वर्ष झाले मला वाटतं. आता 11 वर्षामध्ये आमच्या चिखली घाटाच्या वर राहुलदादा कधी आलेच नाही. काम घाटाच्या वर आतापर्यंत कधी कोणाच्या सुखात नाही, कधी दुखत नाही. घाटाच्या वरती अजून त्यांनी आलेच नाही, तर त्यांना मतदान कोणत्या बेसवर करायचं? म्हणजे तुम्ही त्यांचा पण एक अनुभव घेतलेला आहे, एक पंचवार्षिकला, आणि परत तुम्ही दादांना पण निवडून दिलेलं आहे. 10 वर्षापूर्वी बबन दादांना पाडून राहुल दादाला आमदार केलं होतं. तर 11 वर्ष झाली. 11 वर्षात चिखली घाट, आमचा हा चिखली घाट आहे ना, चिखली घाटाच्या वर अजून आलेच नाही. मग त्यांना कोणत्या बेसवर मतदान करायचं? विकास काम जर सांगायचं म्हणलं त्यांचं एक पण विकास काम कुणी पण सांगावं. त्यांच्या पंचवार्षिक झालं काही काम नाही ना, मग तेच तर सांगतोय ना. त्यांची एकाने पण एक सांगावा त्यांच्या पंचवार्षिक मध्ये. ह्या इकडल्या आमच्या ग्रामीण भागातले, म्हणजे आता बागायत पट्टा तिकड राहिला, आमचं जिरायत भागाला एकही काम कुणी पण सांगावं, आपण त्यांना सपोर्ट करू. काय तुमचा जिरायत भाग आहे, या जिरायत भागाचं बागायती भाग करण्यासाठी तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटतो? नाही, विकी दादा पाचपुते ते एकदम सक्षम उमेदवार. बबन दादांच्या काळामध्ये 100% कामं थोडी कमीच झाली, त्यात काही शंका नाही. 100% त्यांच्या काळामध्ये कामं थोडी कमी झाली, पण त्यांचा हा मुलगा विकी दादा एकदम ऍक्टिव्ह आहे, काम करणार आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये एवढे काम आले तर ते सांगता सुद्धा येणार नाही एवढे काम त्यांनी केले. त्याच्यामुळे काही अपेक्षा आहेत? हो, 100%. काय अपेक्षा आहेत बरं? साखळा योजनेसाठी ते नक्कीच मदत करतील आणि विकास कामासाठी सुद्धा ते एकदम अग्रेसर राहतील.